तर इथून सुरुवात झालेली आंब्याच्या झाडाची. तर बघा अशी 30 झाडं लावलेली आहेत. ही अशी सुरुवात झालेली आंब्याच्या झाडाची. इथून सुरू केलेले झाडं लावायला. आणि इथं असे मस्त टोमॅटोची झाडं आलेले आहेत. आणि त्याला टोमॅटो बघा किती आले ते. गावरान टोमॅटो एकदम मस्त. आणि इकडं असे मस्त ज्वारी आलेली. आता येतेच 1 महिन्यात काढायला. हे बघा इथं पण आंब्याची झाडं आलेले. तर इथले काढून दुसरीकडे लावायचे. आणि असं मस्त घर दिसतंय आमच्या झाडाचं बघा. इथं नारळाचं झाड आहे. आणि अशी ज्वारी आलेली बघा. कणस कसे पडलेले एकदम मोठे मोठे कणस. कशी आली 1 नंबरच भारी ज्वारी. इथं चक्कूचं झाड आहे. आणि इथं खाली बघा मस्त वांग्याची झाडं आलेली आहेत. आणि ह्याला चक्कू पण आलाय छोटासा. हे असे बघा अशी चक्कूची झाड इथं. आणि ज्वारी हे असे मस्त मस्त वांग्याची झाडं आलेली आहेत छान छान. आणि अशी ज्वारी मस्त आलेली एकदम भारी. 1 महिन्यात ती ज्वारी काढायला पण. बघा अशी वांग्याची झाडं मस्त आलेली. म्हणजे सगळ्या झाडांच्या मध्ये खाली असं वांग्याची झाडं लावलेली आहेत. एकदम भारी वांग्याची झाडं आली. इथे लिंबुनीचं झाड आहे. इकडल्या साईडने लिंबुनीचे, चक्कूचे, असे आंब्याचे 30 झाड आहेत. नारळाचे पण काहीतरी 25 का 30 आहेत. बघा असे ज्वारीच्या मध्ये मध्ये लावलेले. त्यावेळेस ज्वारी छोटी होती, आता मोठी झालेली. हे बघा बघा किती छान झाडं आलेली आहेत. हे बघा हे जांभळीचं झाड आहे. जांभळ. आणि हे पेरूचं झाड. आता तर एवढे मोठे आल्यावर त्याला फळ पण येणार. आज आम्ही खाणार आहेत हुरडा. हुरड्याची पार्टी पण करणार आहेत. बघा असं कसं मस्त ज्वारी आलेली. इथं जांभळीचं झाड आहे. इथं हे शेवरी आहे. शेवरीचं झाड आहे हे. आणि बघा हे आज हुरडा खायला कसे एकदम छान कणस आलेली. आणि आम्ही आज हुरडा बनवणार आहेत. आमचे पप्पा हुरडा करणार आहेत आज. तर हुरड्याची पार्टी पण होणार आहे. हे बघा झाड. इथं बघा हे अशी आंब्याची झाडं. बघा किती झाडं आलेली. आणि किती झाडं पण छान छान आले. लावले होते त्यावेळेस एकदम छोटे होते, आता एकदम मोठे झाले. आणि ज्वारी पण बघा कशी छान आली. एकदम मस्त ज्वारी आली. आणि तिकडं घर असं मस्त वाटतंय. त्याच्या पाठीमागे हे ज्वारी. बघा अशी आंब्याची झाडं आलेली. असे नारळाचे, आंब्याचे, म्हणजे हे पूर्ण वाटणे दिसते. ह्याच्यात सगळे नारळाचे, चक्कूचे, पेरूचे पूर्ण झाडं लावलेले. आणि ज्वारी पण बघा किती छान आलेली.